ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी ही अशी चटपटीत लसूण चटणी सोप्या पद्धतीने करणार आहोत। ही चटणी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी असली तर 2 पोळ्या जास्तीच्या नक्कीच खाल। लसूण चटणी करण्यासाठी कढईत 1 चम्मच तेल घालायचं। तेल गरम झाले की 2 चम्मच धने घालायचे, 1 चम्मच जिरा, फक्त मिनिटभर परतून घ्यायचं। लसणाची चटणी म्हटलं की ओलसर होते, म्हणून अर्धी वाटी फुटाण्याचं डाळवं घालायचं, अर्धी वाटी तीळ, तिळामुळे चटणी आणखीनच टेस्टी होते, 1 वाटी सुकं खोबरं किसून घालायचं, मस्तपैकी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं। आता घालायची अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, चवीपुरतं मीठ, मिक्स करायचं आणि गॅस बंद करायची। येथे मी 1 वाटी लसूण सोलून घेतलेला आहे, म्हणजे 40 ते 50 पाकळ्या आहेत। लसूण साठवणीचा असल्यामुळे एखाद्या ताटात फॅन खाली 2 ते 3 तास पसरून ठेवा, म्हणजे यातला ओलसरपणा पूर्णपणे निघून जातो। तुमची चटणी सुटसुटीत होईल आणि चटणी 5 ते 6 महिने टिकेल, वास सुद्धा अजिबात येणार नाही। तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगते, उन्हात मात्र वाळू अजिबात घालू नका, चटणीला टेस्ट येणार नाही। आता या गरम मसाल्यातच लसूण घालायचा आहे, लसूण भाजायचा नाही। मसाला आपला थोडासा गरम आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। आता काय करायचं बघा, थंड झाले की मिक्सर पॉटमध्ये घालून मिक्सर मात्र चालू बंद करून जाडसर चटणी वाटून घ्यायची बरं का। तुम्ही बघू शकता चटणीला बघा किती मस्त सुरेख रंग आलेला आहे आणि चटणी चिकट सुद्धा नाही आणि ओलसरही नाही। तुम्हाला जेवढी चटणी लागते तेवढी घ्यायची आणि थोडेसे यावर तेल घालून चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाही। तर कशी वाटली माझी खुसखुशीत लसूण चटणी? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।